विषय कसा आहे, बिनविरोधात निवडून येणं त्याच्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलाय. मध्ये निवडणूक आयोग सुद्धा कसला आक्षेप घेतलाय खरा, की अहवाल येईपर्यंत उमेदवारांना विजयी घोषित करायचं नाही. पण त्यात सुद्धा काय मला खरं नाही वाटत, कारण इतिहासात एवढे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आठवत नाहीत, आणि ते तसं शक्यही नाही. आता भाजपाने काय करावं, निवडणुकाच घेऊ नयेत. कशाला घेताय निवडणुका? निवडणूक आयोग तुमचा, कोर्ट तुमचं, उमेदवारही तुमचे. याच्यामध्ये होतंय काय, मतदाराला कसपटा समान समजलं जात आहे. आता मतदाराची मुळात गरजच शिल्लक राहत नाही, हे त्यातून स्पष्ट होत आहे. म्हणजे आता जे 1500 देत आहेत ना, तेही द्यायची गरज नाही लागणार त्यांना, कारण हे सगळं जर बिनविरोध झालं, जे काम 5 कोटी मध्ये होत आहे, जे तुम्ही मतदारांना वाटताय असं ऐकिवत आहे, 5 कोटी एखाद्या उमेदवाराला दिले, 2 कोटी एखाद्या उमेदवाराला दिले, तो उमेदवारी अर्ज मागे घेतोय. ही कसली लोकशाही? आपण फक्त ढिंडोरा पिटायचा की निकोप लोकशाही, निकोप लोकशाही, निकोप लोकशाही. कसली निकोप? अरे तुम्ही लोकशाही नासवली आहे. भारतीय जनता पक्षाने लोकशाही नासवली आहे, हा त्याचा अर्थ आहे. बरं, निवडून जे बिनविरोध निवडून आले आहेत हे सगळे सत्ताधारी पक्षाचे आहेत, विरोधात एकही उमेदवार निवडून येत नाही. आयोजकाची म्हणजे निवडणूक आयोगाची मुदत 3 वाजता का 5 वाजता संपली, मग रात्री 4-4 वाजता अर्ज मागे घेण्यात आलेच कसे? तरीही शंका खूप आहेत, यातून निष्पन्न काहीच नाही होणार. याचं कारण असं आहे, निवडणूक आयोगही मॅनेज होतो, कायदाही मॅनेज होतो, कारण ह्या चोरांना हे मात्र नक्की माहिती आहे. याच्यातून असं म्हणजे दिसू लागलंय की हे इमाने इतबारे निवडून येऊ शकत नाहीत, म्हणूनच हे चोरवाटा वापरतायत, असं तरी निदान आज वाटायला लागलंय. तुम्ही सांगा कमेंट करून, तुम्हाला काय वाटतंय?